संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह. दावोसमध्ये 61 कंपन्यांशी केलेल्या करारातून 15.70 लाख कोटींची गुंतवणूक व 15.95 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत, म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक व त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की दावोसमध्ये फडणवीस यांनी करार केलेल्या 61 कंपन्यांमधील 51 कंपन्या भारतातीलच आहे. यातील 43 कंपन्या मुंबई पुण्याच्या, तर काही कंपन्यांची कार्यालये मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरच आहे. फक्त 10 कंपन्या विदेशातील आहे. सिडको आणि बुक माय शो यांच्यामध्ये दावोस येथे 1500 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. कोल्ड प्लेच्या तिकीट विक्रीचा काळा बाजार केल्याप्रकरणी बुक माय शोची मुंबई पोलीस चौकशी करते, तर बोगस कागदपत्रे तयार करून पवईतील जय भीम नगरमध्ये तोडक कारवाई केल्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या हिरानंदानी कंपनीसोबत ही सरकारने करार केलाय. तसेच या कंपनीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीही सुरू आहे. गुन्हेगार कंपन्यांसोबत करार करून सरकार त्यांना काळा बाजार करण्याची सूट देते का, असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारलाय. मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केला त्या दारू बनवणाऱ्या हेनिकेन या कंपनीसोबत 750 कोटी रुपयांचा करार केलाय, तर एबी इन बेवरेज या दुसऱ्या बियर उत्पादक कंपनीसोबत 1500 कोटी रुपयांचा करार केलाय. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणात्मक तत्वांच्या DPSP अंतर्गत अनुच्छेद 47 मध्ये म्हटलंय की राज्याने आरोग्यास हानिकारक असलेल्या मादक पेये व औषधांचे वैद्यकीय कारणांशिवाय सेवन प्रतिबंधित करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण भाजपा सरकार दारूच्या कंपन्यांशी करार करून महाराष्ट्राला आता दारू राष्ट्र बनवायला निघाली आहे का, असं पटोले यांनी म्हटलंय. जालन्याच्या धनश्री मंदानी यांच्या पायम कंपनीसोबत ड्रोन तयार करण्यासाठी करार केला होता. ही कंपनी 6000 ड्रोनचे उत्पादन करणार आहे असे सांगितलं जात आहे. या कंपन्यांकडे 10,000 स्क्वेअर फूट जागेवर ड्रोन उत्पादन फॅक्टरी असल्याचा दावा केला जातोय, पण प्रत्यक्षात तिथे कोणतीही फॅक्टरी नसून तेथे स्टीलचे उत्पादन केलं जातं. ही कंपनी ड्रोनचे उत्पादन करत नाही, तर परदेशातून पाडलेल्या ड्रोनचे पार्ट आणून त्याची फक्त असेंब्लिंग करते, असं पटोले यांनी म्हटलंय. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दावोसमध्ये असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी मुंबईत येऊन महाराष्ट्रातून 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक छत्तीसगडमध्ये घेऊन गेले, हे विशेष आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव पुण्यात येऊन आपल्या राज्यातल्या उद्योजकांना भेटून मध्य प्रदेशात उद्योग घेऊन जात आहे. सरकारने राज्यात गुंतवणूक आणावी, पण दावोसमधील गुंतवणुकीच्या नावाने फसवाफसवी करू नये, असंही नाना पटोले म्हणाले. अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.